गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय वेलकम ऑल ऑफ यू टू द क्लासेस ऑफ स्पोकन इंग्लिश. ॲज यू नो, जसं की तुम्हाला माहिती आहे, या आधीच्या क्लासमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सवर क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे हे आपण अभ्यासलं होतं. आज आपण त्या क्वेश्चनचे आन्सर्स कशा पद्धतीने द्यायचं हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला माहिती का, सिंपल पास्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला लिहून देतो मी, कारण माहिती का त्या क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचाच यूज करतो. तर बघा स्ट्रक्चर, सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर बघा. सुरुवातीला काय घ्यायचं म्हणजे का, सब्जेक्ट प्लस V2, वर्बचा सेकंड फॉर्म या ठिकाणी यूज केला जातो. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. डन झालं. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. हे आपण केव्हा यूज करतो? ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह आन्सर देतो, म्हणजे होकारार्थी उत्तर देतो, त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो. ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह उत्तर द्यायचं असलं त्यावेळेस आपण कोणत्या स्ट्रक्चरचा यूज करतो? बघा, ते स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो मी. निगेटिव्ह उत्तर देतो आपण त्यावेळेस. निगेटिव्ह म्हणजे काय? नकारार्थी उत्तर. तर सुरुवातीला काय करायचं माहिती का बघा, ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स करतो त्यावेळेस कशा आपण यूज करतो? डीडचा. सांगितलंय तुम्हाला मी, पास्ट टेन्स मध्ये ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स तयार करतो त्यावेळेस आपण डीडचा यूज करतो. ज्यावेळेस आपल्याला नकारार्थी उत्तर द्यायचं असतं, या क्वेश्चनचा, डीडने केलेल्या क्वेश्चनचं उत्तर द्यायचं असतं आपल्याला नकारार्थी, त्यावेळेस आपण काय करतो बघा, सुरुवातीला घ्यायचं सब्जेक्ट घ्यायचं प्लस त्यानंतर काय करायचं, या डीडचं काय होतं माहिती का, नकारार्थी उत्तर देताना याचं होतं डिडंट किंवा डिड नॉट. तुम्ही डिडंट लिहू शकता किंवा डिड नॉट पण लिहू शकता. या ठिकाणी मी डिडंट लिहितो, ठीक आहे. डिडंट, डिडंट प्लस, आणि या ठिकाणी वर्बचा माहिती का सेकंड फॉर्म ना यूज होता, फर्स्ट फॉर्म यूज होतो. सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं स्ट्रक्चर आहे. सिंपल स्ट्रक्चर आहे. तुम्हाला वाटत असेल खूप डिफिकल्ट स्ट्रक्चर नाही, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. यामध्ये काय चेंजेस केले आपण फक्त बघा, या ठिकाणी डिडंट टाकलंय आणि वर्बचा सेकंड फॉर्म न घेता फर्स्ट फॉर्म घेतलाय. सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला माहिती का, याच्यावर मी क्वेश्चन्स बी घेतो आणि त्याचे आन्सर्स पण घेतो. फक्त तुम्हाला काय करायचं, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, एकदा समजून घ्यायचं. ही कल्पना एकदा तुमच्या ब्रेन मध्ये सक्सेसफुली सेव्ह झाली ना, मग तुम्हाला माहिती का स्वतःला क्वेश्चन्स आणि आन्सर्स खूप सारे तयार करता येतील. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स घेऊ. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण घेऊ. तर बघा, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, तुम्ही राहुलला भेटले का? तुम्ही राहुलला भेटले का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये? बघा, सुरुवात करणार आपण डिडने, कारण पास्ट टेन्स मधला क्वेश्चन आहे. तुम्ही राहुलला भेटले का? तर कसं म्हणणार आपण? डिड यू मीट राहुल? डिड यू मीट राहुल? तुम्ही राहुलला भेटले का? बघा, डिड यू मीट राहुल? डिड यू मीट राहुल? तुम्ही राहुलला भेटले का? आता याचा आन्सर आपण दोन पद्धतीत देणार, एक पॉझिटिव्ह आन्सर, एक निगेटिव्ह आन्सर. हे पॉझिटिव्ह आन्सरचं स्ट्रक्चर आपलं, हे निगेटिव्ह आन्सरचं. आता बघा, पॉझिटिव्ह आन्सर कसं राहील आपलं? डिड यू मीट राहुल? तुम्ही राहुलला भेटले का? तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? समोरचा व्यक्ती ज्याला प्रश्न विचारलाय आपण, किंवा तुम्ही राहुलला भेटले का, तो काय सांगेल आपल्याला? एक हो, मी भेटलो राहुलला, किंवा मी राहुलला भेटलो नाही, मी राहुलला भेटलो. तर हे वाक्य, हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? त्या स्ट्रक्चरचा यूज करणार. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. बघा, मी राहुलला भेटलो, तर आय म्हणजे मी, सब्जेक्ट काय? आय. त्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म काय या ठिकाणी? मीट आहे. तर मीटचा सेकंड फॉर्म कोणता येतो ते चेक करायचंय तुम्हाला. ते तुम्हाला माहिती आहे का, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देईन. बरेचसे जे वर्ब आहे त्या वर्बचे तुम्हाला सेकंड फॉर्म आणि फर्स्ट फॉर्म मी वर्ब मध्ये टाकून देईल, तुम्ही त्या ठिकाणाहून चेक कर जाते. ओके. तर मीटचा सेकंड फॉर्म काय होतं माहिती का? मेट. काय होते? मेट. आय मेट राहुल. आय मेट राहुल. मी राहुलला भेटलो. याचा अर्थ काय? मी राहुलला भेटलो. आय मेट राहुल. मी राहुलला भेटलो. आपल्याला ज्यावेळेस निगेटिव्ह आन्सर द्यायचं असलं त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो. कसं? मी राहुलला भेटलो नाही. मी राहुलला भेटलो नाही, तर आपण कसं म्हणणार बघा या ठिकाणी? हे आपला निगेटिव्ह आन्सर. आय डिडंट. या ठिकाणी आपण डिडंटचा यूज करणार. आय डिडंट. वर्बचा फर्स्ट फॉर्म कोणता आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म मीट. तर या ठिकाणी फर्स्ट फॉर्म येईल. आय डिडंट मीट राहुल. मी राहुलला भेटलो नाही. याचा अर्थ काय? मी राहुलला भेटलो नाही. आय डिडंट मीट राहुल. समजलं तुम्हाला? असे आपण माहिती का बरेचसे क्वेश्चन्स फॉर एक्झाम्पल्स या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे तुमची जी कल्पना या क्वेश्चनची ती पूर्णपणे क्लिअर होईल या ठिकाणी. फक्त तुम्हाला कंटिन्यू करायचा व्हिडिओ एंड पर्यंत, आणि तुमच्या लक्षात बसेल. आय गॅरंटी यू, आय एम शुअर, मी शुअर आहे या गोष्टी की तुमच्या लक्षात बसेल ही कल्पना, आणि तुम्ही स्वतः अनेक क्वेश्चन्स या ठिकाणी तयार करसाल. तुम्ही स्वतः तुमच्या घरी क्वेश्चन्स तयार करसाल. तुम्ही जिथे पण असाल तिथे क्वेश्चन तयार करसाल. तर बघा, सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊ. फॉर एक्झाम्पल,
तुम्ही व्यवसाय सुरू केला का, मला विचारायचं तुम्ही व्यवसाय सुरू केला का, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आपण, डिड यू स्टार्ट अ बिझनेस, डिड यू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू केला का, तुम्ही व्यवसाय सुरू केला का, डिड यू स्टार्ट अ बिझनेस, बघा डिड यू स्टार्ट अ बिझनेस, डिड यू स्टार्ट, डिड यू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू केला का, हा काय क्वेश्चन्स, याचे आन्सर्स आपण किती पद्धतीने देणार, दोन पद्धतीने, पॉझिटिव्ह आन्सर, निगेटिव्ह आन्सर. पॉझिटिव्ह आन्सर ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो, निगेटिव्ह आन्सर ज्यावेळेस द्यायचं असतं आपल्याला त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो. आर यू गेटिंग माय पॉइंट, कमेंट मध्ये लिहा येस ऑर नो, मला समजतंय मला समजत नाही असं कमेंट मध्ये लिहा, येस ऑर नो लिहिलं तरी चालेल. जर तुम्हाला असं म्हणायचं मला समजलं तर कसं लिहिणार इंग्लिश मध्ये, आय अंडरस्टूड, मला समजलं, पास्ट टेन्स मध्ये मला समजलं, आय अंडरस्टूड, समजलं नाही तर कसं लिहिणार, आय डिडंट अंडरस्टँड, आय डिडंट अंडरस्टँड, मला समजलं नाही. तो क्वेश्चन पण घेतो मी या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला कसं आन्सर देताना एखाद्या वेळेस द्यायचं असलं तर कमेंट मध्ये देता येईल. ओके, तर बघा या ठिकाणी आपण याचं आन्सर बघू. या क्वेश्चनचे आन्सर्स आपण इकडे घेऊ. डिड यू स्टार्ट बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू केला का, याचा अर्थ काय, तुम्ही व्यवसाय सुरू केला का, तर आन्सर कसा राहील, पॉझिटिव्ह आन्सर कसं राहील बघा आपलं, हो मी व्यवसाय सुरू केला, मी व्यवसाय सुरू केला, आय स्टार्टेड अ बिझनेस, आय स्टार्टेड, या ठिकाणी स्टार्टला काय लागेल, सेकंड फॉर्म, स्टार्टचा सेकंड फॉर्म कोणता, ईडी लागतो, त्याला काय लागते, ईडी, काही ठिकाणी ईडी लागते काही ठिकाणी लागत नाही, काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल गो याचं, गोचं काय होतं, वेंट होते, या ठिकाणी स्टार्ट येतं, स्टार्टचं काय होतं, स्टार्टेड होतं, बरोबर आहे. आता बघा मी व्यवसाय सुरू केला, मी व्यवसाय सुरू केला तर कसं होणार, आय स्टार्टेड अ बिझनेस, आय स्टार्टेड अ बिझनेस, I started a business. मी व्यवसाय सुरू केला. आता आपल्याला निगेटिव्ह आन्सर द्यायचा असेल तर कसं म्हणणार आपण बघा, आय डिडंट स्टार्ट, या ठिकाणी वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल, आय डिडंट स्टार्ट अ बिझनेस, मी व्यवसाय सुरू केला नाही, याचा अर्थ काय होतो या वाक्याचा, मी व्यवसाय सुरू केला नाही. बघा आता थर्ड क्वेश्चन या ठिकाणी घेऊ आपण, तिसरं फॉर एक्झाम्पल आपलं, मला खात्री आहे तुम्हाला तुमच्या ब्रेन मध्ये एकदम सक्सेसफुली सेव्ह होईल एक क्वेश्चन्स, मी बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी घेतल्यानंतर. फॉर एक्झाम्पल आता बघा, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुम्हाला समजलं का, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, पास्ट टेन्सचा क्वेश्चन आहे, तुम्हाला समजलं का, डिड यू अंडरस्टँड, तुम्हाला समजलं का, डिड यू अंडरस्टँड, तुम्हाला समजलं का, तुम्हाला समजलं का, डिड यू अंडरस्टँड, did you understand, did you understand, तुम्हाला समजलं का. याचे आन्सर्स आपण दोन पद्धती देणार, एक पॉझिटिव्ह आन्सर एक निगेटिव्ह आन्सर. बघा पॉझिटिव्ह आन्सर कसं द्यायचं, हो मला समजलं, तर या ठिकाणी याचा यूज काय होणार, याचा सेकंड फॉर्म आपण यूज करणार, हो मला समजलं, आय अंडरस्टूड, काय होईल, आय अंडरस्टूड, मला समजलं नाही तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, आय डीडचं काय होईल, डिडंट होईल, आय डिडंट अंडरस्टँड, मला समजलं नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता परत. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्ही रविवारी मुंबईला गेले होते, तर तुम्ही रविवारी मुंबईला गेले होते का, तुम्ही रविवारी मुंबईला गेले होते, तर आपण इंग्लिश गेले होते का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये, डिड यू गो टू मुंबई ऑन संडे, डिड यू गो टू, बघा डिड यू गो टू मुंबई ऑन संडे, तुम्ही रविवारी मुंबईला गेले होते का, याचा अर्थ काय, तुम्ही रविवारी मुंबईला गेले होते का, तर आन्सर आपण दोन पद्धती देणार, एक पॉझिटिव्ह आन्सर एक निगेटिव्ह आन्सर. बघा आपला पॉझिटिव्ह आन्सर, हो मी रविवारी मुंबईला गेलो होतो, मी रविवारी मुंबईला गेलो होतो, तर कसं म्हणणार, आय, आता या ठिकाणी गोचं काय होईल, सेकंड फॉर्म यूज होईल, गोचं काय होतं, वेंट, आय वेंट टू मुंबई ऑन संडे, आय वेंट टू मुंबई ऑन संडे, मी रविवारी मुंबईला गेलो होतो, याचा अर्थ काय, मी रविवारी मुंबईला गेलो होतो, आय वेंट टू मुंबई ऑन संडे. आता बघा निगेटिव्ह आन्सर ज्यावेळेस आपल्याला द्यायचं असलं त्यावेळेस आपण कसं देतो,
आय डिडंट, आता या ठिकाणी काय आय डिडंट वेंट नाही येणार, काय गो येईल. आय डिडंट गो टू मुंबई ऑन संडे. मी रविवारी मुंबईला गेलो नाही. याचा अर्थ काय, मी रविवारी मुंबईला गेलो नाही. या ठिकाणी आपण परत काही क्वेश्चन्स घेऊ. याला तुम्ही माहिती काय करा, स्क्रीनशॉट मारायचा, नाहीतर याला लिहून घ्यायचा. आपण लिहून घ्यायला खूप वेळ लागेल, याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारा. अजून काही फॉर एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. ओके डन, त्याला पुसतो मी लगेच. सिंपल आहे, काही एवढं डिफिकल्ट नाहीये, इट्स इझी. फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल. जो प्रॅक्टिस करेल ना, मला विश्वास आहे तो इंग्लिश मध्ये बोलेल. फक्त प्रॅक्टिस करावं लागेल. विदाउट प्रॅक्टिस हे काही शक्य नाही बरं. प्रॅक्टिस, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करावं लागते. कारण आपण एक अदर लँग्वेज शिकतोय. आपण कसं आहे, मराठी आपली मातृभाषा मराठी, आपल्याला दुसरी लँग्वेज जर शिकायची असेल तर कमीत कमी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. कारण आपण जी मराठी बोलतो की त्याची खूप सारी आपली प्रॅक्टिस झाली, म्हणून आपल्याला सहज बोलता येते मराठी. त्यासाठी तुम्हाला मध्ये इंग्लिश पण अशी सहज बोलण्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश सहज बोलता येईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं, तुम्ही कार खरेदी केली का? तुम्ही कार खरेदी केली का? तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, डिड यू बाय अ कार? डिड यू बाय अ कार? तुम्ही कार खरेदी केली का? डिड यू बाय अ कार? डिड यू बाय अ कार? तुम्ही कार खरेदी केली का? आन्सर दोन पद्धतीने असेल आपलं, पॉझिटिव्ह आन्सर, निगेटिव्ह आन्सर. हो मी कार खरेदी केली. तर कसं म्हणेल इंग्लिश मध्ये मी, आय समोरच्या व्यक्तीला, ज्याला हा क्वेश्चन विचारला आपण, फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन मी तुम्हाला विचारला, तुम्हाला विचारलं किंवा तुम्ही कार खरेदी केली का? डिड यू बाय अ कार? मग तुम्ही काय सांगणार आन्सर मला, हो मी कार खरेदी केली किंवा मी कार खरेदी केली नाही. अशी दोन पद्धती तुम्ही आन्सर देता यायचे. बरोबर आहे. तर पहिला आन्सर, हो मी कार खरेदी केली. आय याचं काय होईल, आय बायचं काय होईल माहिती का, सेकंड फॉर्म यूज होतो या ठिकाणी. आय बॉट अ कार, मी कार खरेदी केली. आय बॉट अ कार, BOUGHT, आय बॉट अ कार, मी कार खरेदी केली. याचा अर्थ काय, आय बॉट अ कार, मी कार खरेदी केली. आता फॉर एक्झाम्पल याचं नेक्स्ट आपण याचं नंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. पहिले याचं आन्सर, निगेटिव्ह आन्सर बघू. आय डिडंट बाय अ कार, मी कार खरेदी केली नाही. याचा अर्थ काय होतो, मी कार खरेदी केली नाही. आय डिडंट बाय अ कार. हे क्वेश्चन, हा काय आन्सर आहे आपलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया त्या ठिकाणी. तुम्ही पुस्तक वाचलं का? मला म्हणायचं तुम्ही पुस्तक वाचलं का, किंवा तुम्ही मला फॉलो केलं का? तुम्ही मला फॉलो केलं का? हे आता हा क्वेश्चन आहे, मला विचारायचं तुम्ही मला फॉलो केलं का? तर कसं विचारणार मी इंग्लिश मध्ये तुम्हाला, डिड यू फॉलो मी? तुम्ही मला फॉलो केलं का? डिड यू फॉलो मी? तुम्ही मला फॉलो केलं का? तर याचा आन्सर मला तुम्ही देसाल, हो सर मी तुम्हाला फॉलो केलं, किंवा नाही सर मी तुम्हाला फॉलो केलं नाही. तर मी तुम्हाला फॉलो केलं कसं म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये, आय. आता या ठिकाणी फॉलोचं काय होईल, याला ईडी लागेल. आय फॉलोड, FOLLOWED, आय फॉलोड यू. हो सर मी तुम्हाला फॉलो केलं, आय फॉलोड यू. आता निगेटिव्ह उत्तर द्यायचंय की मी तुम्हाला फॉलो केलं नाही. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये तुम्ही, आय डिडंट काय घेतो तुम्हाला माहितीये का, डिडंट, कारण की डिडचं काय होतं डिडंट, म्हणून आपण इथे घेतो डिडंट. आय डिडंट फॉलो, वर्बचा फर्स्ट फॉर्म, आय डिडंट फॉलो यू. मी तुम्हाला फॉलो केलं नाही. समजलं तुम्हाला? अजून काही क्वेश्चन घेऊ आपण या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्ही पुस्तक वाचलं का? तर आपण कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, डिड यू रीड बुक? तुम्ही पुस्तक वाचलं का? फॉर एक्झाम्पल नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही मूव्ही पाहिली का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये, डिड यू वॉच मूव्ही? बघा, डिड यू वॉच मूव्ही? तुम्ही मूव्ही पाहिली का? डिड यू वॉच मूव्ही? ईडी लागेल याला. ज्यावेळेस आपण क्वेश्चन करतो ना त्यावेळेस कधीच ईडी लागत नाही.
वर्बचा किती फॉर्म येतो, फर्स्टच फॉर्म यूज केला जातो, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण क्वेश्चन करतो त्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला जातो, आन्सर मध्येच आपण वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. ओके. डिड यू वॉच मूवी, तुम्ही मूवी पाहिली का, याचा अर्थ काय, तुम्ही मूवी पाहिली का. डिड यू वॉच मूवी, आन्सर कसं असेल, दोन पद्धतीनं. हो मी मूवी पाहिली, आय वॉच्ड. आता या ठिकाणी लागेल ईडी, आय वॉच्ड अ मूवी, अ मूवी किंवा मूवी म्हणू शकतो मी. आय वॉच्ड मूवी, मी मूवी पाहिली. निगेटिव्ह उत्तर द्यायचं असलं तर कसं दिलं असतं तुम्ही, आय डिडंट वॉच मूवी. इकडे घेऊ आपण, अजून काही 1-2 क्वेश्चन्स घेऊ आपण. ठीक आहे, थोडासा व्हिडिओ लॉंग झाला चालेल, पण कसं आहे तुम्हाला समजलं पाहिजे, तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. म्हणजे कसं तुम्हाला समजलं तर फायदा, नाहीतर काय फायदा, हे लेक्चर घेऊन काय फायदा आहे का. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत या लेक्चरचा 1% पण फायदा नाही आहे. समजलं. ही कन्सेप्ट तुमच्या ब्रेन मध्ये सक्सेसफुली सेव्ह झाली पाहिजे, हाच माझा उद्देश आहे, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, मला आहे ना तुम्ही फॉलो नाही केलं चालेल, पण माहिती का हे शिकले पाहिजे, हे महत्वाचं आहे. तुम्ही इंग्लिश बोलले पाहिजे. मला काय वाटतं माहिती का, माझ्यापेक्षा बेहतर माझे विद्यार्थी असले पाहिजे, ते खूप चांगले पाहिजे, ते ना माझ्यापेक्षा खास शिकले पाहिजे, त्यांनी स्वतः शिकवलं पाहिजे, अशी पाहिजे विद्यार्थी. त्यांनी त्यांच्यामध्ये पण जिद्द पाहिजे. एखादा असू शकतो, एखादा त्याला खूप इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये, तो सुद्धा शिकवू शकतो. बरोबर आहे की नाही. पण फॉलो करा, नाही तर खरंच फॉलो करणार नाही. फॉलो करा मला. तुम्हाला माहिती का, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावं लागते. जो पण मेहनतीनं थोडीफार प्रॅक्टिस करतो ना त्याला इंग्लिश बोलता येते. बघा निगेटिव्ह आन्सर आपलं, डिड यू वॉच मूवी, तुम्ही मूवी पाहिली का. ह्याचा अर्थ काय, तुम्ही मूवी पाहिली का. हो मी मूवी पाहिली, आय वॉच्ड मूवी, मी मूवी पाहिली नाही. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, आय डिडंट. हे निगेटिव्ह आन्सर आहे आपला, आय डिडंट वॉच. आता या ठिकाणी वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, आय डिडंट वॉच मूवी, मी मूवी पाहिली नाही. नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुस्तक वाचलं का, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, डिड यू रीड इट. तुम्ही ते पुस्तक वाचलं का, तर कसं म्हणणार. किंवा तुम्ही ती नोव्हेल वाचलं का, नोव्हेल म्हणू आपण. तुम्ही नोव्हेल वाचलं का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, डिड यू रीड दिस बुक. तुम्ही ते पुस्तक म्हटलं तर दॅट लावणार आपण. डिड यू रीड दॅट बुक, तुम्ही ते पुस्तक वाचलं का, क्वेश्चन मार्क. आता बघा आन्सर, हो मी ते पुस्तक वाचलं. तर कसं म्हणा इंग्लिशमध्ये, मी पुस्तक वाचलं, आय. आता या ठिकाणी रीड आहे ना, रीडचा सेकंड फॉर्म काय होतो माहिती का, त्याला स्पेलिंग तेच येते, पण रीडचा आपण काय म्हणतो, रेड म्हणतो. काय म्हणतो, रेड. त्याला रेड वाचतो आपण, पण ते काय असतं ऍक्च्युअली रीडच असते. ठीक आहे, फक्त सेकंड फॉर्म रीडच येतो याचा. आय रेड, याला म्हणतात रेड म्हणतात, म्हणते READ. आय रेड दॅट बुक. बघा नेगेटिव्ह आन्सर करायचं असेल तर, आय डिडंट रीड दॅट बुक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, त्याने त्याची चुकी मान्य केली का. त्याने त्याची चुकी मान्य केली का, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण, त्याने त्याची चुकी मान्य केली का. डिड ही accept his mistake. त्याने त्याची चुकी मान्य केली का, याचा अर्थ काय, त्याने त्याची चुकी मान्य केली का. डिड ही ऍक्सेप्ट हिज मिस्टेक. आता बघा आन्सर, त्याने त्याची चुकी मान्य केली, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, त्याने त्याची चुकी मान्य केली. ही ऍक्सेप्टेड. आता या ठिकाणी काही, he accepted his mistake.
मिस्टेक, त्याने त्याची चुकी मान्य केली. आता नकारार्थी उत्तर, त्याने त्याची चुकी मान्य नाही केली तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? ही, कॅपिटल एच काढायचा, ठीक आहे. ही डिडंट, या ठिकाणी ही डिडंट ऍक्सेप्ट, या ठिकाणी वर्बचा फर्स्ट फॉर्म, ही डिडंट ऍक्सेप्ट हिज मिस्टेक, त्याने त्याची चुकी मान्य केली नाही. याचा अर्थ काय? त्याने त्याची चुकी मान्य केली नाही. ही डिडंट ऍक्सेप्ट हिज मिस्टेक, त्याने त्याची चुकी मान्य केली नाही. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. तुम्हाला समजला असेल, मला विश्वास आहे तुम्हाला समजला असेल. बाकी तुम्हाला काय करायचंय, सर्व लिहून घ्यायचंय, व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टेक केअर, काळजी घ्या.